ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की आपला कुणीतरी अत्यंत जवळचा अत्यंत निकटचा आपल्याला सांगत आहे. विठ्ठल म्हणून संतांच्या सांगण्याकडे विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण संत हे आपल्यासाठी आपल्या हिताचं सांगतात. त्यांनी नाही सांगितलं तर त्यांचं काही बिघडायचं नाही, पण त्यांचं नाही ऐकलं तर आपलं सगळंच बिघडायचं. म्हणून संतांच्या सांगण्याकडे त्या ठिकाणी विशेष लक्ष दिलं पाहिजे. संतांचं सांगणं हे उपदेशात्मक असतं. म्हणजे असं करा आणि असं करू नका असं दोन प्रकारांनी त्या ठिकाणी सांगतात. काय करा हेही सांगतात आणि काय करू नका हे पण त्या ठिकाणी सांगतात. संतांचं सांगणं हे शास्त्रयुक्त असतं. संतांचं सांगणं हे हिताचं सांगणं असतं आणि ते अखिल मानवाच्या हिताचं सांगणं असतं. संतांचं सांगणं फक्त मानवालाच लागू होतं, इतर प्राण्याला त्याचा काही संबंध नाही. शास्त्र फक्त मानवासाठीच निर्माण झालं. संतांचं वाङ्मय फक्त मानवासाठी निर्माण झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये हा निवाडा केलेला आहे. वेदत्रयाची पाना नाही अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्य वाचून विधाना विषय नाही. मनुष्य वाचून शास्त्र दुसऱ्याला विषय करत नाही, फक्त मनुष्य मात्र प्राण्यालाच त्या ठिकाणी सांगण्याचा अट्टहास करते आणि तेही हिताचं सांगण्याचं करते. शास्त्र असं सांगतं, अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. या वेदासारखी या श्रुतीसारखी माऊली जगामध्ये नाही की जी मानव प्राण्याला अहितापासून परावृत्त करते आणि हिताच्या ठिकाणी प्रवृत्त करते. वेदांनी जे सांगितलं तेच पुराणांनी सांगितलं, तेच शास्त्रांनी सांगितलं आणि तेच आमच्या संतांनी सांगितलं. मानवी देहाला आलेल्या जीवाला इथं आल्यानंतर काय करावं कळत नाही. मग अज्ञानपणाच्या द्वारे त्या ठिकाणी तो करत राहतो. पण तोच मानवी देह संतांना मिळालेला आहे आणि त्यांनी महाराज भक्तीच्या द्वारा ज्ञानाच्या द्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे. त्यांनी स्वतःही ती करून घेतली, आनंदाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. दुःखाचा अत्यंत अभाव त्यांनी साधला आणि त्यांच्या मनामध्ये अखंड कळवळा आहे की आपल्याला जो देह प्राप्त झाला, देव दुर्लभ देह आपल्याला प्राप्त झाला, तोच यांना प्राप्त झालेला आहे. मग आपल्याला जे प्राप्त झालं ते यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे. या आयुष्यामध्ये येऊन मानवी देहाला येऊन आम्ही जे प्राप्त केलं म्हणजे संतांनी जे प्राप्त केलं ते सगळ्या मानवांनी प्राप्त करावं ही संतांची प्रामाणिक इच्छा आहे. तशी तळमळ आहे आणि तळमळीच्या पोटी ते जगाला त्या ठिकाणी अखंड सांगत राहतात. भक्ती या जगामध्ये असं औषध आहे, सगळ्याच रोगावर चालतं. ते देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही असं विचारल्यानंतर महाराज संत त्याला उलट प्रश्न करतात. असं तू सांग काय होणार नाही. काय
हे केले, सांग बाबा काय होणार नाही, अर्थात सगळ्याच देवाच्या नामाने त्या ठिकाणी साधता येतं. ते तुकोबारायांनी साधलेलं आहे. काही काही औषधं असतात सगळ्याच रोगावर चालतात महाराज. सगळे औषध सगळ्या रोगावर चालत नाहीत. एक औषध सगळ्या रोगावर तसं चालत नाही. पण नामचिंतन एक असं रसायन आहे की ते सगळ्याच दुःखाचाही नाश करणारा आहे, आनंदाची प्राप्ती करून देणारा आहे, पुण्याचा प्राप्ती करून देणारी आहे, पापाचा नाश करणारा आहे, व्यष्टी दुःखासाठी आहे, समष्टी दुःखासाठी आहे, समाज हितासाठी आहे, वैयक्तिक हितासाठी आहे. अशा सगळ्याच गोष्टीवर रामबाण औषध म्हणजे भगवंताचं नाम. आणि ते साधू संतांनी स्वतः त्याचं त्या ठिकाणी प्राशन केलं, ग्रहण केलं आणि सच्चिदानंद स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि मनामध्ये त्यांचा असा कळवळा आहे की या मानवी देहाला आलेल्या जीवाला सुद्धा हे प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला कळत नाही आपल्याला काय प्राप्त करायचं. जसं उदाहरणाने सांगायचं झालं, आता वैशाख महिना चालू आहे. वैशाखामध्ये दुपारच्या वेळेला भयंकर ऊन तापतं आणि मग आता लहान मुलं असतात ज्यांना कळत नाही. कळत नसलेल्या मुलाला ते उन्हामध्ये दुपारच्या वेळेला खेळतं. त्याला असं वाटत नाही की आपल्याला ऊन लागेल, ताप येईल, आपण आजारी पडू. त्याला त्याचं ज्ञान नसतं म्हणून ते उन्हामध्ये त्या ठिकाणी खेळत राहतं. पण त्याची सगळी काळजी त्याच्या आईला आणि त्याच्या बाबाला असते. आणि मग त्याची आई कळवळ्याच्या पोटी म्हणते, बाबा तुला काय लागतं ते घे, परंतु सावलीत खेळ, घरामध्ये ये. तसं महाराज हा अज्ञानी समाज आयुष्याला आल्यानंतर काय करायला पाहिजे, याचा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे हे कळत नाही. आणि मग भलत सलतच तो त्या ठिकाणी आयुष्यामध्ये करत राहतो. पण संतांना माहिती आहे की आयुष्यामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे. भगवंताने अत्यंत मोलाचं आयुष्य मानवी देहाला आलेल्या जीवाला दिलेलं आहे. विठाला आणि मग मोलाच्या वस्तूचं, मोलाच्या गोष्टीचं मोलच केलं पाहिजे. चांगली गोष्ट प्राप्त होणं अत्यंत कठीण, आणि प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तिची किंमत कळणं, तिचं महत्व कळणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्यामुळे या आयुष्याची किंमत आपल्याला कळत नाही. आणि जर कळाली असती तर आपण तो उपयोग केला असता त्या पद्धतीनं. हे आयुष्य भगवंताने आपल्याला कशासाठी दिलेलं आहे. अगोदर आयुष्य म्हणजे काय, ते किती दिवसाचा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याचं स्वरूप काय आणि त्याचा उद्देश काय, दोन चार गोष्टी अगोदर समजल्या म्हणजे थोडस अभंगाचं चिंतन करायला आपल्याला सोपं पडेल. अगोदर आयुष्य म्हणजे काय समजून घ्या. जन्मापासून मरेपर्यंतचा प्रवास याला म्हणतात आयुष्य. आणि हे भगवंताने मानवी देहाला आलेल्या जीवाला दिलेलं आहे. तसं प्रत्येक जीवाला दिलं, पण प्रत्येक जीवाला जे मानवी देहाने साधता येतं ते साधता येत नाही. म्हणून बाकीच्या देहातल्या जीवाच्या आयुष्याचा उद्देश वेगळा आणि मानवी देहात आलेल्या आयुष्याच्या जीवाचा आयुष्याचा उद्देश वेगळा. बाकीच्या देहामध्ये जनावरांना, पशूंना जे आयुष्य मिळालेलं आहे ते फक्त कर्माचा भोग घेण्यासाठी मिळालेलं आहे. परंतु मानवी देहाला आलेल्या जीवाला जे आयुष्य मिळालेलं आहे ते या आयुष्याने असं काही प्राप्त करून घेऊ शकतो की पुढच्या सगळ्या जन्माचं खंडन तो या मानवी देहामध्ये आल्यानंतर करू शकतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. येर झारे चिरापडे फक्त याच देहात. बाकी कोणत्याही देहात गेले तर तुम्हाला येर झारेवर चिरा पाडता येत नाही, म्हणजे त्याचं खंडन करता येत नाही, ते थांबवता येत नाही. म्हणून मानवी देहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. पण असा परमार्थ न करता हे लोक या आयुष्याचा उपयोग जे करायला पाहिजे ते करत नाहीत, असं तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. निरीक्षणाअंती त्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आला आयुष्य अत्यंत मोलाचं आहे महाराज. साधू संतांनी याला मोलाचं आयुष्य असंच म्हटलेलं आहे. मोलाचे आयुष्य विचून या जाय पूर्व पुण्य होय लाभ त्याचा. तुकोबाराय म्हणतात हे तुम्हाला मोलाचं आयुष्य दिलेलं आहे. अहो या आयुष्याची किंमत एवढी आहे, जर तुमचे श्वास संपले आणि मृत्यू जवळ आला आणि तुम्ही म्हणायला लागले आम्ही जन्मभर जेवढं कमावलं तेवढं सगळं आम्ही देऊन टाकतो, फक्त आम्हाला एक सेकंद द्या,
किती कमावणार तुम्ही जन्मभर कमावून नुसतं एवढंच नाही. नाथ महाराजांनी तर असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये की पृथ्वीच्या मोलाचं जरी सोनं एका पारड्यामध्ये ठेवलं, सांगितलं आम्हाला 1 सेकंद एका घडीचं आयुष्य द्या, तरी सुद्धा मिळत नाही. मला सांगा आता, पृथ्वीच्या बरोबरीचं सोनं देऊन 1 घडी आयुष्याची मिळत नाही, तर मग याच्यावरून फक्त अंदाज काढायचा हे मिळालेलं किती महत्वाचं आहे. एवढा मोलाचं आयुष्य आपल्याला मानवी देहामध्ये दिलेलं आहे, तर महाराज त्याचं मोलच झालं पाहिजे. त्याचं त्या ठिकाणी आपण मोलच केलं पाहिजे. ती संधी त्या ठिकाणी साधलीच पाहिजे. कशाने होतं आयुष्याचं मोल? तुकाराम महाराजांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नकावीचू बोल नामे नकावीचू बोल नामा वाचून दुसऱ्या त्या ठिकाणी बोलू नका. याचा अर्थ परमार्थ केला, भगवत चिंतन केलं तर या आयुष्याचा त्या ठिकाणी मोल होते, आयुष्य सार्थकी लागतं, नाहीतर मग सगळं निरर्थक जातं. मग एवढं मोलाचं आयुष्य, एवढं मोलाचं साधन हे जर विनाकारण जात असेल तर महाराज साहजिकच साधू संतांना याच्याविषयी या मानवी देहाला आलेल्या जीवाचा कळवळा येतो. आणि हे लोक तर ज्याच्यासाठी आयुष्य प्राप्त झालं ते करत नाही, विनाकारण या आयुष्याचा उपयोग काहीतरी सटर बटर मिळवण्यासाठी करतात. हे त्यांच्या निरीक्षणामध्ये आलेलं आहे. आणि मग अगदी दयेच्या पोटी अत्यंत करुणायुक्त अंतकरणाने संत त्या ठिकाणी सांगायला लागले, बघा जी वस्तू ज्या कामासाठी निर्माण झाली ते काम जर त्या वस्तूने नाही केलं तर ती वाया जाते. तुम्ही म्हणसाल महाराज आमचं आयुष्य का वाया जातं का? नक्कीच. संतांच्या शास्त्राच्या उद्देशाने जर आपण पाहिलं नजरेनं तर भगवंताच्या साधने वाचून, परमार्थ केल्या वाचून जर आयुष्य जात असेल, भगवत विन्मुख जर जीव असेल, भक्ती करत नसेल, विषयामध्येच गुंतून राहिलेला असेल तर नक्कीच त्याचं आयुष्य वाया जात नाही. नाही केला, देवाची सेवा नाही केली तर तुमचा जन्म वाया जातो. हे आयुष्य त्या ठिकाणी वाया जाणार आहे. जे ज्याच्यासाठी प्राप्त झालं त्या वस्तूने, त्या गोष्टीने ते कार्य जर नाही साधलं तर ते त्या ठिकाणी वाया जात राहतं. असं वाया जाणाऱ्या परमार्थ विन्मुख लोकांना, विषयामध्ये रंगलेल्या लोकांना तुकोबाराय त्या ठिकाणी सांगायला लागले, बाबांनो या मोलाच्या आयुष्याचा त्या ठिकाणी तुम्ही नाश करू नका. नाही आतापर्यंत झाला तो होऊ द्या,
पण इथून पुढे तरी कमीत कमी सावध व्हा. अभंगाच्या प्रथम महाराज सांगायला लागले, परमार्थ विन्मुख लोकांना म्हणतात बाबांनो, तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. म्हणजे तुम्हाला एवढं मोलाचं आयुष्य भगवंताने दिलं आणि ते दिवसेंदिवस त्या ठिकाणी जात आहे. आयुष्य महाराज हे क्षण, हा काळ कधीही कुणासाठी त्या ठिकाणी थांबत नाही. एकतर मानवी देहाचं आयुष्य पहिलंच अल्प, किती अल्प. साधू संतांनी सांगितलं, फार झालं तर कलियुगामध्ये शतायु पुरुषा, 100 वर्ष आयुष्य त्या ठिकाणी मिळू शकतं, पण प्रत्येकालाच मिळेल असं काही नाही. आणि हे एवढ्या लवकर जातं, कसं जातं याचा विचार शास्त्राने सांगितलेला आहे. अर्धा आयुष्य माणसाचं झोपतच जातं ना. रात्रीच्या वेळेला, दिवसाच्या काळामध्ये काहीतरी उद्योगधंदा करण्यामध्ये, कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये दिवसाचा काळ जातो. रात्रीचा झोपेमध्ये आणि विषय भोगामध्ये माणसाच्या आयुष्याचा काळ निघून जातो. आणि असा विषयाच्या संगतीत गेलेला काळ म्हणजे संपूर्ण आयुष्याचा नाश आहे. तुकोबाराय म्हणतात बघा, विषयाच्या संगे आयुष्याचा नाश. विषयाच्या मध्ये त्या ठिकाणी गुंतून राहिलेला जीव हा आपल्या आयुष्याचा नाश करतो. नाश कशाने होतो आयुष्याचा आणि मोल कशाने होतो, दोन्ही चिंतन तुकोबाराच्या प्रमाणेच त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नाश कशाने होतो, विषयाच्या संगतीने. दुसरा एक नाश महाराजांनी सांगितलेला आहे, स्तवनिया नरा, केला आयुष्याचा मातेरा. विनाकारण कुणाची स्तुती करत राहिलं भगवंताची आणि संतांची सोडून की आपल्या आयुष्याचं वाटोळ होतं. म्हणून या दोन गोष्टीपासून त्या ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे आणि आयुष्याचं मोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताने हे अत्यंत दयेने, करुणेने आपल्याला मानवी देहाचं आयुष्य दिलेलं आहे. महाराज, थोडस प्रपंचासक्त विषय भोगामध्ये रंगलेले लोक सोडले आणि थोडस जर विषय आपण आणखी सूक्ष्म चिंतन केलं तर कित्येक लोकांचं आयुष्य कशा कशामध्ये जातं आणि ते कसं वायाला जातं बघा. काही लोकांचं आयुष्य व्यसन करण्यामध्येच गेलेलं आहे. तर मला सांगा, भगवंताने आपल्याला एवढं चांगलं आयुष्य मानव देह दिला, तो कशासाठी? व्यसन करण्यासाठी, गमावण्यासाठी का? काही लोकांचं भानगडी करण्यामध्ये आयुष्य जातं, कुणाचं कशात कुणाचं कशात. किती लोकांचं व्यसनामध्ये असं आयुष्य जातं. विद्वानाच्या मुखातून श्रवण करण्यात आलं, लोकांचे व्यसनाच्या पायी पार चेहरे मोहरे बदलून गेले. म्हणजे पूर्वी जसे ते टवटवीत दिसत होते, काही दिवसानंतर तेच माणसं जर आपल्या समोर आले तर आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही. सगळा हा त्या ठिकाणी याने नाश मांडलेला आहे. भगवंताने दिलं एका उद्देशाने आणि ते त्याचा उपयोग त्या ठिकाणी वेगळा करत आहेत. म्हणून संतांच्या मनामध्ये हा कळवळा येतो. काही लोकांचं आयुष्य महाराज भानगडी करण्यामध्ये जात हो. तसं पाहिलं तर भांडण करणे हा मानवाचा स्वभाव नाही.
वाद घालणे भांडण करणे हा शास्त्राने श्वानाचा स्वभाव सांगितला, म्हणजे कुत्र्याचा स्वभाव सांगितला, किळवंडी करणे. पण तो आपल्या मानवामध्ये बराच रुजू झाला. अहो महाराज, काही काही लोकांच्या पिढ्यानं पिढ्या भांडणं, आजोबाचे भांडणं, वडिलाचे भांडणं, पुढं नाताचे भांडणं, जन्मले लहान लहान ते बारके ते पण म्हणतात आमच्या आजोबाचं यांच्या आजोबाचं जमत नव्हतं म्हणून आमचं यांचं जमत नाही. अरे बाबा, आपण इथं आलो कशासाठी, करतो काय, हे माणसाने थोडस निरीक्षण केलं पाहिजे. अशा या आयुष्य वाया घालवणाऱ्या जीवाकडे पाहून महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, मग आयुष्य सार्थकी लावा, आयुष्याची सफलता त्या ठिकाणी प्राप्त करून घ्या. आतापर्यंत गेलं ते जाऊ द्या. आता हा वर्तमान कालवाचक शब्द आमच्या वारकरी संतांचा असा त्या ठिकाणी बाणा आहे की जीव आवाजामध्ये कमी जास्त पण नका करू, आहे तसा राहू द्या. इथून पुढे तरी त्या ठिकाणी तुम्ही बदल करा. संतांचा, वारकरी संतांचा असा बाणा आहे की मनुष्य ज्या स्थितीत जिथे असेल तिथून त्याला पुढे भक्ती करता येते आणि तरुण जाता येते. अपिचेत सुदुराचारो या श्लोकावर ज्ञानोबारायांचं खूपच सुंदर भाष्य आहे महाराज. तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी, जैसा नगुडता महापुरी निघाला जैसा. एखादा मनुष्य नदीमध्ये वाहत त्या ठिकाणी पुरामध्ये पडलेला आहे, तो धारेमध्ये सापडला आणि वाहत वाहत त्या ठिकाणी पुढे गेला. पाहणारे काठावरचे लोक म्हणायला लागले, अहो पेनला मोठा पूर आलेला आहे गोदावरीला, आता हा मरणार, आता हा जाणार नाही, गेला 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 असं म्हणायला लागले. पण त्याचं दैव बलवत्तर, तो चांगला 1-2 किलोमीटर वाहत गेला आणि पुढे महाराज त्याला एखाद्या झाडाची फांदी जर हाताला सापडली आणि तो दैवयोगानं जर तीरावर त्या ठिकाणी आला तर ते बुडाले पण वाया गेले. त्याचं मागचं जे बुडाले पण होतं ते सगळं वाया जातं, कारण तो तरलेला आहे. तसं आतापर्यंत जो नाश झाला तो होऊ द्या, पण इथून पुढे तरी आयुष्याचं मोल करा. हा माझा त्या ठिकाणी संदेश आहे, उपदेश आहे, असं महाराज त्या ठिकाणी म्हणायला लागले. मागच्या भूतकाळाचा विचार करून आपला विनाकारण वर्तमान काळ वाया घालवू नये. बघा, गेलेला काळ याचा कितीही आपण विचार करत राहिलो तर तो परत कधी येत नसतो. मग उलट फायदा त्याचा काहीच नाही, झालं तर नुकसानच. काय नुकसान? आताचा जो काळ आहे आपला तो भगवंताच्या भजनात चिंतनात घालवायचा, तर त्याच्या चिंतनामुळे हे घडत नाही. म्हणजे तो तर वाया गेला, पण त्याचं चिंतन करून करून हा पण वाया जातो. म्हणून महाराज म्हणतात की आता इथून मागे जे आयुष्य वाया गेलं ते जाऊ द्या. देवाची सेवा तुमच्याकडून जी नाही घडली ती न घडू द्या. देवाची सेवा घडणं मानवी देहातली सार्थकता आहे. नाहीतर महाराज, पृथ्वीवर काही दगड नाहीत का? माझी या भक्तिवीन जळवते जी आले पण अगा पृथ्वीवर पाषाण नसती काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का या पृथ्वीवर दगडा आणि धोंडे कमी आहेत का? तसे मानवी देहाला आले देवाची भक्ती करत नाही, म्हणजे या दगडापेक्षा काही तो कमी नाही. तुकोबारायांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे, आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी मातेची खोळे दगडा पोटाशी. जरी तू त्या ठिकाणी चांगले कपडे घालून फिरायला लागला तरी बाबा देवाची सेवा न करता जीवन जगत असशील तर तू मातेच्या पोटी तू आलेला नाहीस, मग दगड आलेला आहे. दगड म्हणजे देवाची सेवा न करता जीवन जगणं, आयुष्य जाणं म्हणजे त्या ठिकाणी वाया जाणं आहे.
असं आयुष्य तुम्ही त्या ठिकाणी वाया घालवू नका, हे अत्यंत विनम्रपणाने तुकोबराय आपल्याला सांगतात, अत्यंत महत्वाचा संदेश देतात, उपदेश करतात. पण ती सांगण्याची पद्धत महाराज तुकोबरायांनी अभंगाच्या द्वितीय चरणात दुसऱ्या चरणात त्या ठिकाणी सांगितलेले आहे. सांगितलं तर खरी आयुष्याचा नाश करू नका, पण ते सांगतात कसं, दंडवत घालून. कुणाला सांगतात? एका विशिष्ट व्यक्तीला नाही, म्हणजे कीर्तनाला आलेल्याला, कीर्तनाला उभं राहिलेल्याला, कीर्तन सांगणाऱ्याला, यांना हो. मग सकळांच्या संतांची वाणी ही विश्वव्यापक वाणी आहे. संतांचं वाङ्मय हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, मग सगळ्या विश्वासाठी निर्माण झालेलं आहे. महाराज ज्ञानोबारायांची ही वाणी बघा, तुकोबारायांची ही वाणी बघा. झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक, विश्वंभराला विषय करून सगळ्या जगाला विषय त्या वाणीने केलेला आहे. सगळ्या जगाला उपदेश केलेला आहे, सगळ्यांना उपदेश केलेला आहे. याचा अर्थ हे सांगत असताना न विचारता महाराजांनी सांगितलेला आहे. तसा नीतिशास्त्राचा एक नियम आहे, ना पृष्ठा कस्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय विनाकारण कुणाला सांगू नये, हा नियम आहे. पण काही काही ठिकाणी काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगितल्या जातात आणि त्या सांगणं आवश्यक ठरतं. ते नाही सांगितलं तर न सांगणारा हा त्या ठिकाणी त्याला दोष लागतो. जसं एखादा लहान मुलगा, म्हणजे ज्याला कळत नाही, अगदी 1.5-2 वर्षाच्या आतला, तो जर महाराज घरामध्ये रांगायला लागला, आता त्याला चांगलं काय वाईट काय, कशापासून धोका आहे, कशापासून चांगला आहे, हे त्याला कळत नाही. आणि तो रांगत असताना घरामध्ये चुलीच्या स्वयंपाक झालेले नेमकेच त्या ठिकाणी विस्तवाचे निखारे आहेत.
रांगत रांगत तो त्या निखाऱ्याकडे चालला आणि हे त्या घरातल्या आईने त्याच्या पाहिलेलं आहे. मग आता ते एक पाऊल पुढे टाकल्यानंतर निखाऱ्यामध्ये जाऊन पडणार. निखाऱ्यामध्ये पडल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल तिला माहिती आहे. पण तिने तिथं जर असा विचार केला नाही मी याला सांगितलं पाहिजे तिकडे जाऊ नको, पण याने कुठे मला विचारलं. म्हणजे ती आई जशी